आपले माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हा रोड बनवायचं त्यांचं स्वप्न होतं। पक्ष चेंज केला तर हा रोड बनवण्यासाठीच केला असं मला वैयक्तिक वाटत होतं। त्यांचे वडील ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते मुख्यमंत्री असताना त्यांनी सगळ्या अधिकाऱ्याला म्हणजे मंत्रालयामध्ये अशी शिस्त लावलेली होती की त्यांना हेडमास्तर म्हणायचे मंत्रालयामध्ये। आमच्या समृद्धीबाधित आंदोलनाचा 53वा दिवस। माझा प्रश्न आपले माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण त्यांच्याशीच निगडित आहे, कारण कोण हा रोड बनवायचं त्यांचं स्वप्न होतं असं ते सांगायचे। कारण कोण त्यांनी मला तर असं वाटलं होतं एक टायमाला की पक्ष चेंज केला तर हा रोड बनवण्यासाठीच केला असं मला वैयक्तिक वाटत होतं की बाबा त्यांचं स्वप्नच आहे की हा रोड बनवायचा। त्यांचे वडील ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते मुख्यमंत्री असताना त्यांनी सगळ्या अधिकाऱ्याला म्हणजे मंत्रालयामध्ये अशी शिस्त लावलेली होती की त्यांना हेडमास्तर म्हणायचे मंत्रालयामध्ये। त्यांच्या वडिलांनी इंदिरा गांधी सोबत चांगलं काम केलेलं आहे शासनानं ज्यावेळेस केंद्र सरकारमध्ये होते त्यावेळेस। मला वाटतं अशोकराव चव्हाणांनी जसं हा रोड बनवायसाठी लावून धरलं होतं तसं शेतकऱ्याचे हे प्रश्न आहे हे मिटवण्यासाठी पण थोडंसं ध्यान घालायला पाहिजे, लक्ष घालायला पाहिजे। इथले अधिकारी असो किंवा नांदेडचे असो किंवा परभणीचे असो, कारण कोणते पण एक वेळेस मुख्यमंत्री राहिलेले त्यांनी या शेतकरी आंदोलनाकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे की आपण पक्ष बदलला किंवा हे झालं ते झालं या गोष्टीवर जोर देऊन काही होणार नाही। कारण कोण हे रोड बनवायचं स्वप्न त्यांचं होतं। आता त्यांनी भाजप सरकारमध्ये विलीन झालेले तर त्यांनी मुख्यमंत्र्याशी निगडित असल्यामुळे मुख्यमंत्री साहेब आपले फडणवीस साहेबाला पण त्यांनी सांगायला पाहिजे बाबा शेतकऱ्याचा काय प्रश्न आहे याच्यावर त्यांनी तोडगा काढायला पाहिजे असं वैयक्तिक मला किंवा आमच्या सर्व शेतकऱ्याला वाटतं।